तर हाय गाईज, नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे आज आपण फ्री मेहंदी क्लासेस 30 डे चॅलेंज चालू केला आहे. तर आजचा डे आहे पहिला. तर पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत मेहंदी डिझाईन. फक्त रेषा कशा काढायच्या. तुम्ही कुठलाही बाजारातला साधा सिंपल असा कोन घेऊ शकता आणि त्याच कोनने प्रॅक्टिस करू शकता. मेहंदी काढताना कुठलीही पहिलं स्टार्टिंगपासून तर रेषेची डिझाईनच काढली जाते. एकदम सरळ आणि सोप्या रेषा खूप व्यवस्थित शांत काढा. कसं आहे, मार्केटचा कोन असल्यामुळे जरा थोडं वाकडं तिकडे येऊ शकतं, पण जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा बेसिक डिझाईन तुम्ही रोज शिकू शकता. सिंपल लाईन बनवायच्या आहेत. तुटक बनत असतील तर ठीक आहे, काय पहिली टाईम असं तुटकच बनतं, व्यवस्थित वगैरे काही येत नाही. जेव्हा तुम्ही परफेक्ट बनवताल ना त्यावेळेस व्यवस्थित येईल. हा दुकानचा कोन असल्यामुळे जरा खूपच जास्त वाकडं तिकडं होत आहे रेषा, पण प्रॅक्टिससाठी दुकानचाच कोन यूज करा. हा आपला पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी फक्त आपल्याला सिंपल अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. पहिलं तर आडव्याच रेषांची प्रॅक्टिस तुम्ही करा. दिवसात तुम्ही 100 वेळा जर आडव्या रेषांची प्रॅक्टिस केली तरी व्यवस्थित तुम्हाला रेषा जमतील, कोण चालवता येऊ शकतो. आणि बेसिक म्हणजे मेहंदी डिझाईनमध्ये रेषा खूप यूज होतात. बेल्ट्स वगैरे बनवायला रेषांचीच खूप गरज लागते, म्हणून रेषा ह्या परफेक्ट आल्याच पाहिजेत. हे झाल्या आडव्या रेषा. आता आपण उभ्या रेषा काढूया. फर्स्ट टाईम असल्यावर थोडंसं वाकडं तिकडं होतं आणि मी पण तुमच्यासोबत थोडीशी माझी पण प्रॅक्टिस होईल. बघू शकता तुम्ही. आता उभ्या रेषा काढायच्या आहेत. आपल्याला एवढी काही घाई गडबड नाही आहे, तुम्ही सावकाश प्रॅक्टिस करू शकता. मी थोडी स्पीड वाढवली आहे व्हिडिओची, कारण मी व्हिडिओ बनवताना जास्त मोठा व्हिडिओ नाही ना काढू शकत. हे बघा. माझ्या पण थोड्या वाकड्या तिकडे रेषा येत आहेत, कारण हा मार्केटचा कोन आहे. मी घरी कोन बनवला नाही आहे अजून. ज्यावेळेस आपली 30 डे चॅलेंज पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला मेहंदी कोन बनवायला पण शिकवेल. फ्रीमध्ये घर बसल्या जर मेहंदी डिझाईन शिकायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रोजची नवीन व्हिडिओ पाहत राहा, कारण मी आजपासूनच फ्री डे क्लासेस चालू केला आहे. जास्त म्हणजे असं चिटकून पण रेषा काढायचा नाही. तुम्ही तुमचा हात एक खाली असा ठेवू शकता. बघू शकता तुम्ही मी कसा हात ठेवला. त्याच हातावर दुसरा हात ठेवून तेवढेच वरच्या अंतराने तुम्ही असं हळूहळू सोडू शकता, पण हा कोन खूपच त्रास देत होता मला, सारखाच अडकत होता.
थोडं वाकडं तिकडं होतंच, कारण मार्केटच्या कोनमध्ये कसं असतं, व्यवस्थित बांधलेला नसतो तो कोन. हा आता आडव्या पण झाल्या आणि उभ्या पण रेषा झाल्या. आता तिरप्या रेषा बनवायच्या आहेत. तुम्ही प्रत्येक म्हणजे असं नाही की आडव्या, उभ्या, तिरप्या कशा पण रेषा तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. सगळ्या रेषा सगळ्या प्रकारच्या आल्या पाहिजेत. हळूहळू सावकाश करा, कारण प्रॅक्टिस करायला आपल्याला गडबड करायची गरज नाही आहे. मेहंदी डिझाईन शिकायचं म्हटल्यावर खूप इझिली हळूहळू घ्यावं लागतं. जर तुम्ही स्पीडने काढायला जाणार तर सगळी फिनिशिंग बिघडते. एकदम हळूहळू काढलं तर आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. आणि नंतर एकदा जर आपली फिनिशिंग चांगली झाली तर आपली स्पीड पण वाढते, जर रोज प्रॅक्टिस केली तर. तशी मी मेहंदी डिझाईनच्या क्लासला जाते. तिथे जे मला शिकवत आहेत तेच मी तुम्हाला शेअर करते. आता तिरपे पण झालेत. आता दुसऱ्या कोपऱ्याकडून तिरप्या रेषा काढायच्या आहेत. अशा प्रकारे काढा तुम्ही. एवढं घाबरायचं काहीच नाही. वाकड्या तिडक्या थोडंसं होत असतं नवीन असल्यावर. दिवसात तुम्ही प्रत्येक आडव्या लाईन 100 वेळा, उभी लाईन 100 वेळा, तिरप्या लाईन 100 वेळा असं तुम्ही दिवसात प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला रिझल्ट समजेल. असं नाही की एकदा केलं आणि सोडून दिलं आणि चला मला येत नाही, असं करू नका. डेली तुम्ही प्रॅक्टिस करा. डेली प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही घरबसल्या मेहंदी डिझाईन शिकू शकता. बघा अशा प्रकारे काढा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त रेषा शिकणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू आपण काय बनवणार आहोत काय नाही. कारण पहिलं स्टार्टिंग करायची असते ती फक्त रेषापासून. रेषा आल्या म्हणजे पुढचं जरा इझी जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेषा बनवल्या आहेत. तुम्ही पण प्रॅक्टिस करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण काय घेऊन येणार आहोत. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका.